लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. सिडको लेखानगर इंदिरा गांधी वसाहत परिसरात रात्री हवेत गोळीबार. सामाजिक असुरक्षिततेचा दहशतदायक प्रकार. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. बातमी नाशिक येथून. लेखानगर इंदिरा गांधी वसाहत दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 12 वाजेच्या सुमारास सिडको लेखानगर इंदिरा गांधी वसाहत परिसरात हवेत गोळीबार करण्यात आला. या घटनेत इंदिरा गांधी वसाहत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहितीनुसार तुरुंगातून बाहेर आलेले तुषार कापसे या ठिकाणी उपस्थित होते. तसेच हर्षद पैठणकर, अशित जाधव, कृष्णा जयंती चिमण्या, श्रावण पगार आणि चिमण्या या 4 ते 5 जणांच्या टोळीने हवेत गोळीबार केला. या घटनेत घटनास्थळी काही 4 चाकी व 2 चाकी वाहने फोडण्यात आली आहेत. घटनेची माहिती मिळताच इंदिरा गांधी वसाहत परिसरात इंदिरानगर पोलीस ठाणे दाखल झाले. तसेच उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे तसेच अंबड पोलीस ठाण्याचे सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. सदर घटनेचा तपास इंदिरानगर पोलीस ठाणे व अंबड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाद्वारे सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.